नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेतील जे लाभार्थी आहेत तर यांचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत. सर्वच लाभार्थ्यांसाठी मोठी अपडेट. दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांना जे पेन्शन आहे जून महिन्याची पेन्शन आलेलीच आहे, परंतु अजून मोठ्या प्रमाणावरती जे इतर लाभार्थी आहेत तर याच्यामध्ये वृद्धापकाळ पेन्शनधारक असेल, त्याचबरोबर विधवा पेन्शनधारक असतील, अशा अनेक लाभार्थी अजून पेन्शन वितरणापासून वंचित आहेत. म्हणजेच त्यांची पेन्शन वितरण सुरू झाले नाही आहे आणि याच पार्श्वभूमीवरती तुम्ही देखील पाहिले असेल की 1 जून पासून ते 15 जून पर्यंत जे डीबीटी पोर्टल आहे, ज्या डीबीटी पोर्टलद्वारे नोंदणी देखील केली जाते किंवा लाभार्थ्यांचे जे स्टेटस असतील ते देखील चेक केले जातात, त्याचबरोबर देयके देखील तयार केली जातात. म्हणजेच पेन्शन वितरणासंदर्भातली जी प्रोसेस आहे ज्या पोर्टलद्वारे तयार केली जातात, तर हे पोर्टल मेंटेनन्सच्या कामानिमित्त 1 तारखेपासून ते 15 जून पर्यंत बंद राहणार आहे. तर म्हणजेच काय की तुम्हाला पेन्शन संदर्भातली कामं पोर्टलवरती करता येणार नाही आहेत आणि पेन्शन वितरणाची प्रोसेस देखील 1 जून पासून ते 15 जून पर्यंत बंद राहणार आहे. खरं तर ही वेबसाईट का बंद करण्यात आलेली आहे, तर याचं कारण सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की नवीन जे बदल आहे त्या वेबसाईटमध्ये करण्यात येणार आहेत आणि सर्व लाभार्थी असतील किंवा प्रशासकीय यंत्रणा आहे तर यांना वेबसाईट हाताळण्यासाठी सोयीस्कर व्हावे, लाभ वितरणाची प्रोसेस जी आहे ती जलद गतीने व्हावी किंवा इतर ज्या योजना आहेत त्यांचं देखील ॲक्सेस आहे तो वेबसाईटच्या माध्यमातून देता यावा, तर यासाठी हे काम आहे ते 1 जून पासून ते 15 जून पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे लाभार्थी आहेत त्यांना थोडासा त्रास सहन करावा लागणार आहे, कारण की काहींची जून महिन्याची पेन्शन आलेली नाही आहे, मे महिना पेन्शन थकीत आहेत, एकापेक्षा 2 महिन्यांच्या पेन्शन अजून थकीत असलेले लाभार्थी देखील आपल्याला विचारत आहेत की आम्हाला पेन्शन वितरण कधी होणार. तर सध्या हे जे डीबीटी पोर्टल आहे ते अंडर मेंटेनन्स प्रोसेसमध्ये असल्यामुळे साधारणतः 1 जून पासून ते 15 जूनपर्यंत कुठल्याच लाभार्थ्याला पेन्शन वितरण होणार नाही आहे. त्यामुळे साधारणतः 1 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत लाभार्थ्यांना प्रतीक्षा करायची आहे. तर नवीन सुधारित अशी अद्ययावत अशी वेबसाईट लवकरच 15 जूनपर्यंत जे लाभार्थी आहेत त्यांना पाहायला मिळेल. तर याच्यामध्ये तुम्ही तुमचं स्टेटस देखील चेक करू शकता आणि कशी साधारण ही वेबसाईट असेल ते देखील अजून स्पष्ट नाही आहे. लवकरच आपल्यासमोर ही वेबसाईट येईल आणि पेन्शन वितरण देखील या माध्यमातून केलं जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत, दिव्यांग लाभार्थी असतील ज्यांची पेन्शन आलेली नाही आहे, त्याचबरोबर वृद्धापकाळ असतील पेन्शनधारक असतील, त्याचबरोबर विधवा पेन्शनधारक असतील, तर यांना एकच विनंती, थोडी प्रतीक्षा करा. 15 तारखेपर्यंत तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे. त्याच्यानंतर जी डीबीटी ॲक्टिव्ह आहे किंवा नवीन वेबसाईट पुन्हा तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्या पोर्टलच्याद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पेन्शन आहे ती वितरित केली जाणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे, सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. सध्या पोर्टलवरती जे महाडीबीटी पोर्टल आहे तर वयोश्री योजना असेल किंवा श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना असेल, केवळ यांचीच नोंदणी महाडीबीटी पोर्टल आहे त्याच्या माध्यमातून करता येणार आहे. इतर बाकीच्या सर्व प्रोसेस असेल, पेन्शन देयके असतील किंवा इतर कामं आहेत ती वेबसाईट मेंटेनन्स असल्यामुळे सध्या बंद असणार आहे. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या जर काही शंका असतील तर या संदर्भात व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. साधारणतः पेन्शन वितरण आहे ते 15 तारखेनंतर लक्षात घ्या अपडेट केलं जाणार आहे. त्यामुळे आपण देखील या संदर्भात माहिती घेणारच आहोत. तर याचबरोबर वेबसाईटमध्ये काय बदल असणार आहेत या संदर्भात देखील आपण माहिती व्हिडिओ देणारच आहोत. तर पेन्शन वितरणासंदर्भात देखील आपण अपडेट घेतच आहोत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाभार्थ्यांना या जूनच्या महिन्यामध्ये थोडासा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यांची पेन्शन 15 तारखेनंतरच येणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.